हॅलो काकू. हा, बोल मी अर्जुन. जवळच पोहोचलोय. तुम्ही लोकेशन मी तुला पाठवलंय? लोकेशन पाठवलेलं आहे रे. ठीक आहे काकू. तू बस मधून उतरला की फोन कर. हो करतो काकू. हा, मी कॅब बुक करून दे. हो ठीक आहे काकू. ठीक आहे, हो सांभाळून ये. हं? ठीक आहे. अगं श्वेता, हं? हे घे कॉफी पिऊन घे. काय आई एक्सरसाइज करते ना तू? कॉफी घेऊन आली, ज्यूस घेऊन ये. जा आई. अगं घरी ज्यूस नाहीये बेटा, उद्या मी देते, ठीक आहे ना? जेव्हा पहा तेव्हा तू हेच करते. जा आई. ठीक आहे, मी इथे ठेवून जाते, तू घे आणि पी. हा, हम्म. आई नाश्ता लाव ग, मला उशीर होतोय, मी आंघोळीला चाललीये. एवढी घाई का करतेस? घरीच बसून तर काम करणार आहेस ना? काय आई, हा पूर्ण आठवडा ऑफिस मध्येच काम आहे. ठीक आहे, आज संध्याकाळी लवकर ये. हं? त्या खोलीत जितक्या पण वस्तू आहे तू तुझ्या खोलीत घेऊन जा, ठीक हा आहे? का आई, का असं अचानक? अर्जुन येतोय ना, त्याचं 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे आणि इथेच राहणार आहे तो. आई काय आई, एकदमच? मला कोणी काही सांगितलं नाही. अगं काल रात्रीच हे कळलं मला. तो कुठल्या फ्रेंडच्या घरी राहण्याचं म्हणत होता. तर मीच म्हटलं की इतकं मोठं घर इथे आहे तर इथेच येऊन राहू शकतोस का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला आवडत असेल तर सांग, मी त्याला बाहेर राहायला सांगते. नाही मग नाही, असं काही नाही आई. आपला अर्जुन आहे ना, जितके दिवस असो इथेच राहू दे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, जसं तू बोललीस संध्याकाळी आल्याबरोबरच मी पूर्ण खोली साफ करून देईल. ठीक आहे ना? ओके बेटा, ओके. तू जा. उशीर होतोय, मी आंघोळीला चाललीये. अरे हॅलो, अर्जुन, ये काकू. बेटा ये. कसा आहेस तू? मी बरा आहे काकू. बऱ्याच दिवसांनी भेटतोयस हो ना. ये बेटा, बस ना. हो. काय रे, कसा आहेस तू? मी बरा आहे काकू. गावात आई बाबा कसे आहेत? हा, गावात सगळे ठीक आहे काकू. हम्म. वडिलांची तब्येत ठीक नसते त्यामुळे ते आजकाल कामाला बाहेर जात नाहीत. तसं तर सगळं ठीक आहे काकू. हं? हाय अर्जुन, कसा आहेस तू? हा. असं काय बघतोयस? ओळखलं नाही मला तू? असं काय श्वेता, तुला विसरू शकतो का? लहानपणी क्रिकेट खेळण्याच्या नादात तू मला डोक्यावर मारला ना, तुला कसा विसरू शकतो? अरे सॉरी अर्जुन, अजूनही तुला हे सगळं आठवतं? तुम्ही दोघं मोठे झालात, आता तरी भांडणं सोडा. अच्छा अर्जुन, मला सांग, ट्रेनिंग बद्दल बोलत होता, कसलं ट्रेनिंग? आमच्या गावामध्ये एका कंपनीने काही मुलांना अब्रॉड जाण्यासाठी सिलेक्ट केलं होतं ना, आणि मी पण इंटरव्ह्यू पास करून सिलेक्ट झालो काकू. फ्रेशर आहे म्हणून 1 महिन्याचं ट्रेनिंग इथे देणार आहेत ते. जर ट्रेनिंग व्यवस्थित झालं तर चांगला पगार मिळेल ना काकू. ओ, असं आहे का? हो काकू, किती पगार मिळणार आहे तुला? जवळपास 30 ते 35 हजार नक्की मिळेल काकू. हं. हे बघ बेटा, इतक्या कमी पगारासाठी तू विदेशात चाललाय? आपली श्वेता इथेच राहून 3 लाख कमवते. तसं काही काम तू बघू शकतोस ना? ते सगळं सोडून तुला विदेशात का जायचंय? काय काकू, श्वेतानी खूप अभ्यास केलाय हो. नशीब चांगलं होतं की ही नोकरी मिळाली काकू. मला श्वेतासोबत कम्पेअर नका करू काकू. ठीक आहे आई, मला उशीर होतोय, मी ऑफिसला जाते. हं, बाय अर्जुन, हा. संध्याकाळी भेटू. हा ओके. बाय आई. बाय. सांभाळून जा. हं? हो ठीक आहे आई. अर्जुन, वर लेफ्ट साइडला तुझी खोली आहे, वर जा, आंघोळ कर आणि मग ये. मी नाश्ता बनवते. हो ओके काकू. हं. काकू. ये बेटा. हा, काय झालं? खूप थकल्यासारखं दिसतोयस. काही विचारू नका काकू. ओहो. हे घे, पाणी पी. हो. ट्रेनिंग कसं होतं? माहित नाही काय काय बोलत होते, मला तर काहीच समजलं नाही. आज पहिलाच दिवस आहे ना, म्हणून हळूहळू सगळं ठीक होईल. ठीक आहे काकू. आणि अर्जुन, तुझ्या बॅगला श्वेताच्या बाजूच्या रूम मध्ये ठेवलंय, तू तिथेच राहा.
धुवायसाठी काही कपडे असतील तर बास्केटमध्ये ठेव, मी धुवून देईल तुला. हे काय बोलताय काकू? नाही नाही, असं नका करू. मी तुम्हाला त्रास नाही देणार हो. धुवायचं कुठे ते सांगा, मीच धुतो ना. यात काय त्रास आहे बेटा, मशीन मध्ये टाकूनच तर धुणार आहे. इथे गोटा वगैरे कुठे आहे? हे काय गाव नाहीये, कळलं? हो ठीक आहे काकू. तू जाऊन आराम कर जा. येतो काकू. हा? कोण आहे रे? हा हा ओहो, मी तर विसरलोच. हॅलो हॅलो, बोल ना. काय अर्जुन, तू रूमवर येणार होतास, आला नाहीस तू. कधी येणार आहेस? अरे यार, सॉरी यार. इकडे माझ्या काकूंचं घर सांगितलं होतं ना. हा बोलला होतास, आठवत आहे. तर तिकडे जाऊन येशील का? अरे यार, मला माफ कर यार. ट्रेनिंग संपेस्तोवर काकूनं इथंच थांबायला सांगितलंय मला. काय अर्जुन, तू तर धोका दिलास यार. तू इकडे येणार म्हणून किती प्लॅन बनवले होते मी. अरे यार, रिअली सॉरी. ठीक आहे सोड. घर कुठे आहे सांग, तुला भेटायला आता मीच येतो. काय बोलतोयस? अरे इकडे नको येऊ. बरेच दिवसांनंतर इकडे येतोय रे. जरूर एक दिवस तुला भेटायला तुझ्या रूमवर येईल मी. अरे इतकं घाबरतो काय तू? हा, तुझ्या काकूची कोणी मुलगी वगैरे आहे हो, का? एक मुलगी आहे रे. तुला सांगितलं होतं ना. अरे अर्जुन, खूप लकी आहेस यार तू. एन्जॉय यार. माझी कुठली अशी काकू असती तर बरं झालं असता. बेटा अर्जुन, अ, अ, हो अर्जुन, काकू. ऐक जरा, काकू बोलवते, मी जरा खाली जाऊन येतो. नाश्ता बाय. रेडी आहे, खाली आहे बेटा. हो येतोय काकू. अरे यार, बरोबर त्या भूताच्या यायच्या वेळेस तू आली. हो आलीच. तुझ्या नजरेत तर भूतच आहे ना मी. अगं बघ, वेळ काय होते बघ जरा. रोज रात्री तू काय असेच पिक्चर बघणार आहेस का? वाईट वेळ आल्याशिवाय तू काही शिकणार नाहीये. अरे काकू, इतकं रागवता काय? ये बेटा. ये अर्जुन. हा सॉरी यार, थोडं कामात बिझी झाली होती. तू हा. आईला सांगत होता ना तुझं ट्रेनिंग खूप कठीण होतं. काय झालं? अरे काय सांगू श्वेता, सगळे इंग्रजीतच बोलतात तिकडे. मला काही कळलं तरच मी सांगेल ना. काय करू आता? ती काही मोठी गोष्ट नाहीये, फक्त कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे. तू काळजी नको करू. तुला काही प्रॉब्लेम आला तर तू मला येऊन विचार, मी सांगून देईल. हो बेटा अर्जुन, आपल्या एका मैत्रिणीला 1,00,000 पगाराची एक छान नोकरी मिळवून दिली आहे. आता श्वेतामुळे तिचं आयुष्य छान झालेलं आहे. तू पण विदेशात जायचा विचार करतोयस ना? जर तुला पण काही प्रॉब्लेम असेल तर हिला सांग आणि ती लगेच इथल्या इथेच कुठे नोकरी शोधेल तुझ्यासाठी. त्याची गरज नाही आहे काकू, मी स्वतःच पाहून घेईल. काही शंका असेल तर श्वेताला विचारेल ना. ठीक आहे काकू. ठीक आहे श्वेता, गुड नाईट. हा, हे मी गेल्यानंतर जर तू हा लॅपटॉप उघडून मूवीज बघितल्या ना तर हात तोडून देईल. सरळ सरळ दूध पी आणि झोप. तू कळला? म्हटलं ना झोप म्हणून.
काय आई, आज परत तोच ज्यूस दिला? अगं एक दिवस ऍडजस्ट करून पी ना. बघावं तेव्हा कटकट करत अरे असतेस. तू पण आई. गुड मॉर्निंग अर्जुन. गुड मॉर्निंग श्वेता. अर्जुन आलास का? थांब, मी तुझ्यासाठी नाश्ता आणते. राहू द्या काकू, वेळ होतोय, मला जायचं पण आहे. अरे हे काय अर्जुन, तुला आवडतं म्हणून आई मसाला डोसा बनवतेय आणि तू न खाताच निघतोय. श्वेता, ते असं आहे की माझा एक मित्र आहे, त्याला मी भेटलो नाही तर तो नाराज झालाय. ऍक्च्युली ट्रेनिंग होईस्तोवर त्याच्यासोबतच राहायचं होतं मला, आणि त्यात काकूंनी इथेच राहायला सांगितलं आणि ट्रेनिंग खूप लेट होतं ना, म्हणून त्याला भेटताच येत नाहीये. म्हणून विचार केला की लगेच त्याला जाऊन भेटून येतो मी, आणि मग तिकडनं ट्रेनिंगला जाईल. मग नाश्ता? आजच्या दिवस त्याच्यासोबत बाहेर काहीतरी खाऊन घेईल. ठीक आहे, ओके. काकू येतो मी. हो ठीक आहे बेटा, सांभाळून जा. बाय श्वेता. बाय. ठीक आहे आई, मी पण तयार होऊन जाते. वर्क फ्रॉम होम आहे, मी जाऊन काम सुरू करते. प्लीज त्रास नको देऊ मला. ठीक आहे. काय डॉक्टर मॅडम, आता तुला आमच्या घरचा रस्ता सापडला का? हो, असं काही नाहीये काकू. तुम्हाला माहिती आहे ना, याच रस्त्यावर एका पेशंटला भेटायला येते. त्यांना भेटायला आले आणि लवकर काम संपवलं, म्हणून तुम्हाला आणि श्वेताला भेटायला आलीये मी. श्वेता कुठे आहे? ऑफिसला गेलीये का? नाही, श्वेताचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, ती वरच आहे. आता बोलवते. श्वेता, श्वेता. आई, मी सांगितलं ना तुला, मला काम आहे, डिस्टर्ब नको करू आई. इकडे ये, खूप मोठी VIP आलीये तुला भेटायला. तिला तुला भेटायचं आहे, खाली ये ना बेटा. हो, एक मिनिट येते. हे माया, एकदम अचानक आली. हाय. तुम्ही US वरून केव्हा आलात? काय US? मी तिथे कधी गेली? मी तर इकडेच आहे. कोण म्हणाल आहे? अरे नाही, तुला बघून खूप दिवस झाले ना, मग मला वाटलं तू US ला चालली गेली. तुझं हे गंमत करणं ना मला खूप आवडतं. हो, लहानपणापासूनच असं आहे. मला सोडून नाही जाणार ती. ठीक आहे काकू, माझा वेळ होतोय, मी निघते. हा, हे बघ माया, खूप दिवसांनी येते आहे. दुपारचं जेवण करूनच जा तू. ओहो काकू प्लीज, पुन्हा एकदा येईल आणि मग खाऊन जाईल ना मी. ऑलरेडी वेळ होतोय आणि पेशंट्स पण वाट बघत असतील. येते मी काकू. बाय. बाय, टेक केअर. या बेटा, वेळेत अगदी जेवत जा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. ठीक आहे आई, तू स्वतःची काळजी घे आणि बाबांना सांग तब्येतीची काळजी घ्यायला. ठीक आहे बेटा. आई, मला अजून एक फोन येतोय, मी नंतर कॉल करतो तुला. अच्छा ठीक आहे. ए काय रे, संध्याकाळी घ्यायला येईल म्हणाला होता. तुझी किती वाट पाहिली माहितीये का तुला? अर्जुन सॉरी यार, आज कामाचा लोड खूप जास्तच होता यार, आणि आज तर मॅनेजरनी मला 10 किलोमीटर पळवलंच. काही हरकत नाही, सोड रे, मी कॅब बुक करून आलो मग आता. ठीक आहे, मला हे सांग, आजचं ट्रेनिंग कसं होतं सांग ना. काय सांगू रे, इथे मी काय सांभाळू शकत नाहीये. माहिती नाही फॉरेन मध्ये जाऊन मी काय करणार आहे. काय यार, इतकं टफ आहे का? हो ना यार, काहीच कळत नाही ना यार. तर तिकडे जाऊन इतकी मेहनत करण्याची गरज काय आहे? ट्रेनिंग बंद करून टाक यार. काय थांबवून देऊ का? थांबवलं तर कसं फॉरेनला जाणार आणि कसं सेटल होणार आहे? बघ, फॉरेन गेल्याशिवाय सुद्धा सेटल व्हायचं माझ्याकडे मस्त ऑप्शन आहे. विचार काय? ए काय आयडिया आहे, बोल ना यार. काखेत कळसा जगाला वळसा. अरे किती बेअक्कल आहेस यार तू. ए तू काय बोलतोय सांग ना. अरे ती तुझी काकूची मुलगीच आहे. काय बोलतोय रे? तुझ्या काकूच्या मुलीसोबत लग्न करून तिथेच घर जावं म्हणून सेटल हो ना, कळतंय ना? अरे माझ्या बापा, तुला आपलं समजून मी तुला आयडिया मागितली, माझी चूकच झाली रे. अरे मी यात चुकीचं काय बोललोय? ती तुझी फॅमिली फ्रेंडच आहे ना, तुझाच हक्क आहे यार. हो रे, हक्क तर आहे रे. बरं तिचं नाव काय आहे सांग ना. श्वेताच आहे ना? तुला ती आवडते की नाही? आवडते तर, पण बिण काही नाही. तू बोललास ती सुंदर आहे, तुला ती आवडते हे सुद्धा बोललास, तिचा चांगला पगार आहे हे देखील सांगितलंस. मग विचार काय करतोयस यार? तसं नाहीये रे, तिचं स्टेटस वेगळं आहे, माझं स्टेटस वेगळं आहे, आणि
मी तर मागणी घातली आणि त्यांनी जर नकार दिला तर माझं मन दुखेल ना रे. आणि जर त्यांच्या इक्वल जर मी गेलो आणि जर मागणी घातली तर वाईट नाही वाटणार ना. कोण तू? त्यांच्या इक्वल पोचशील का तू? ए, तोवर तर श्वेताच्या मुलीचे लग्न होईल. बघ, माझ्या म्हणण्याचा गैरसमज करू नकोस. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. जसं सांगतो तसं कर. काय आहे ते बोल ना. जर काकूंशी बोलायला तू घाबरतोयस तर डायरेक्ट श्वेताला प्रपोज कर आणि फसवून टाक. कोण मी? तिला फसवू का? ए कामाचं बोल काहीतरी. जेव्हाही काही बोलतो तुझा फुल स्टॉपच असतो. काय आहे? अरे माझ्या राजा हरिश्चंद्रा, तुझ्याकडून काहीच होणार नाही. तू विदेशात जा आणि कुलीचं काम करून आपलं अख्खं आयुष्य जग. हेच बरं राहील. फोन ठेवतो. उद्या फोन करतो. बाय. तो जे काय म्हणतोय ते सगळं चांगलं आहे. काय असं होऊ शकतं? ये अर्जुन, सकाळी तुझ्या खोलीत कॉफी घेऊन आली होती मी आणि तू झोपला होतास. आज तुला सुट्टी आहे ना, म्हणून हा. मी तुला काही उठवलं नाही. ठीक आहे, थांब, मी तुझ्यासाठी डोसा घेऊन हा? येते. नाही काकू, त्याची गरज नाही आहे. डायरेक्ट जेवणच घेईल मी. हं, हा. दे, हे ठेव. हे सगळं नको करू, हा? याला मी बघते ना. असं काय काकू, हे सगळं मी नाही करू शकत का? तू मुलगा आहे, तू हे सगळं का करतोय? त्यात काय चूक आहे? आम्ही मुलांनी काय फक्त जेवायचंच का? बाकी कामं नाही करू शकत का? जेव्हाही मी घरी असायचो आईला हेल्प करायचोच. आणि मी आता तुमची मदत करतोय. हं, आणि उद्या लग्न झाल्यावर माझ्या बायकोची मदत करीन. हं. आता कळलं श्वेताला स्वयंपाक का येत नाही ते. काय? श्वेता बाहेर कामाला जाते म्हणून तिला स्वयंपाक खोलीत तुम्ही येऊ देत नाहीत ना. जर असंच राहिलं तर श्वेताचं लग्न झाल्यावर काय कराल सांगा? तिचा होणारा नवरा माझ्यासारखा असेल त्याची काय गॅरंटी आहे? हं? हं, हं. शांत डोक्याने विचार करून पहा काकू. हं. जर माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल ना तर श्वेताला लगेच स्वयंपाक करायला शिकवा तुम्ही आता. हं. काकू, अ, काय झालं काकू? उदास उदास दिसता आहात. काही नाही बेटा, ते थोडं डोकं दुखतंय. मी थोडा आराम करते. श्वेता आल्यावर तुम्ही दोघं न विसरता किचन मधून दूध पिऊन झोपून जा. हा, चला मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन चलतो. त्याची काही गरज नाहीये. थोडा आराम केल्यावर बरं वाटेल मला. ठीक आहे, तुम्ही बसा, मी औषध घेऊन येतो. अर्जुन, याची काही गरज नाहीये बेटा. काकू तुम्ही बसा बरं, औषध घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल, मी घेऊन हा येतो. कुठे ऐकणार आहे? हम्म. हम्म. एक मिनिट थांब जरा. हो बोल रे. काय यार, मी जे म्हटलं त्याचा काही विचार केला का? काय निर्णय घेतलायस तू? यार तू पण यार, तुला दुसरं काही काम नाहीये का? माझी परिस्थिती न जाणता बोलत चाललायस. फक्त तुलाच तुझ्या परिस्थितीबद्दल काही माहिती नाहीये. तुझ्या ठिकाणी मी असतो ना, श्वेताला आतापर्यंत प्रपोज केलं असतं. ती नाही बोलली असती ना, तर रात्री तिच्या जेवणात झोपेचं औषध मिसळून तिला बेहोश करून पूर्ण खेळ संपवला असता मी. काय बोलला? ए छी, जरा तोंड सांभाळून बोल. हा यार, आता तूच बोल. तुला आयडिया दिली, तू मला शांत कर. तू सुधारणार नाहीयेस. ए तू माझ्याकडनं काय करून अरे घेतोयस? देवा, तू काही करावं असं नाही बोललो मी. आणि आयडिया दिली तरी तू काहीच करणार नाहीयेस. उगाच माझं डोकं मी का खराब करू? पण हा जो देव बसलाय ना वर, हा तुझ्यासारख्या बेअक्कल लोकांना सुवर्ण संधी देत असतो. हात तुझ्यात आहे. जर मला ही सुवर्ण संधी मिळाली ना, आतापर्यंत मी तिच्यासोबत स्कॉटलँडला हनीमून साठी गेलो असतो. काय करू मी? तुझ्यासारख्या भित्र्यांनाच इतकी चांगली संधी वगैरे मिळत असते. अरे खड्ड्यात जा. ए कोणाला डुबून मारायला सांगतोयस? जीप कापून तुझ्या हातात देईन. हे अर्जुन, स्वतःचा राग माझ्यावर काढायचा नाही. खरा मर्द असशील तर जे मी म्हटलं ते करून दाखव ना.
काकू, हे औषध घेऊन तुम्ही झोपून जा. मला औषध नकोय. माझं म्हणणं ऐका ना काकू. ओफो, हे औषध घ्यायला बाहेर गेला होतास का? हा हो काकू. अच्छा, श्वेता आली आहे का? अम, नाही काकू, अजूनपर्यंत नाही आली. श्वेता आल्यावर तुम्ही दोघं जेवण करून दूध पिऊन झोपून जा, ठीक आहे? आणि तुमच्यासाठी काकू? मला काही नकोय. तुम्ही दोघं खा आणि झोपून जा. हं. ठीक आहे? ठीक आहे काकू, तुम्ही आराम करा. ठीक आहे, मी बघते. हा. हां. आई हा? आई कुठे गेली? काकूंना खूप डोकंदुखी होते असं सांगून औषध घेऊन आपल्या खोलीत झोपल्यात. डोक्यात दुखते हो. का? काय झालं? आई आई ठीक आहे अर्जुन, मी जाऊन फ्रेश होऊन येते. हा, ओके. आ? हं. आ? हं? आईनी जेवण केलं का? काय म्हटलं? मी विचारलं आईनी काही खाल्लं की नाही? त्यांनी म्हटलं काही नको आणि ते म्हणाले की तुम्ही दोघं खाऊन झोपून जा म्हणून. चला आपण खाऊया. मलाही खायची इच्छा नाही होते. तू खाऊन घे ना. तर मग मलाही काही नकोय. अरे असं का करतोय अर्जुन? तर मग काय करू श्वेता, तू जेवली नाहीस तर काकूंना वाईट नाही वाटणार का? समज जरा. ठीक आहे, खाते. तू पण खा. हम्म. हे देवा, मला माहिती नाही मी बरोबर करतो आहे की चूक करतोय. अजून कुठला रस्ताच नाहीये. श्वेताला मिळवण्यासाठी मला हे करावंच लागेल. काकू, काकू, अ, काय आहे बेटा? दूध ठेवलंय, दूध पिऊन झोपून जा. थोडं थंड होऊ दे, नंतर पिऊन घेईल. हो ठीक आहे काकू.
श्वेता दूध. ए अर्जुन, तू हे सगळं का करतोय अर्जुन? मला हवं असेल तर मी स्वतःच बनवून घेईल. काही हरकत नाही श्वेता, त्यात काय झालं. मला माहिती आहे ती झोपताना दूध पिते म्हणून. ठीक आहे, हं, गुड नाईट. हं. हा. श्वेता, श्वेता, श्वेता. बापरे. येस. श्वेता, श्वेता, हे वेळ काय झाली आहे माहितीये? अशी का झोपतेस ग? उठ ना. अगं श्वेता, अगं उठ ना म्हणतेय ना. अगं सोड ना आई. श्वेता, म्हटलं ना तुला उठायला. अगं माहिती नाही, खूप थकल्यासारखं वाटतंय. म्हणून म्हणते मी भूताबिताचे पिक्चर बघणं बंद कर. पण माझं ऐकशील तेव्हा ना. चल उठ बरं,
लवकर उठ, आंघोळ कर आणि ये खाली तू ये. रात्री मी कुठलाही भूताचा पिक्चर नाही बघितला. माझ्यावर विश्वास ठेव, मी झोपून गेली. ठीक आहे, उठ आता. फ्रेश झाल्यावर ही कॉफी पी. लवकर उठ हं. हम्म. 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 ए इतक्या सकाळी सकाळी फोन केला? काय रे, तू मला घाबरट आणि भित्रा बोलला होतास ना? हो बोललो, तोच तू आहेस. काल रात्री विषय संपवला. निपटवलंस? अरे काय निपटवलंस तू? क्लिअर क्लिअर सांग यार. तेच रे, काल बोलला होता ना, झोपेची गोळी खाऊ घालून. ए काय बोलतोयस? खरं बोलतोयस का? अरे मी विश्वासच नाही करू शकत आहे यार. खरं बोलतोय रे. तुझे खूप खूप धन्यवाद. मला थँक्यू म्हणतोयस? काल तू असा बोललास ना, त्यामुळे माझ्या हात आग लागली आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं. ए बदमाश, मला हे सांग, तुला ती गोळी कशी मिळाली? फार्मासिस्टने तुला हजारो प्रश्न विचारले असतील. त्याने विचारलं ना, पण बाबांसाठी डॉक्टरांनी औषध लिहून दिलं होतं ना, ते प्रिस्क्रिप्शन माझ्याच जवळ होतं. ते दाखवून मी गोळी घेतली यार आहे. अर्जुन, एकदम हलवून टाकलं यार तू. म्हणजे लवकरच तू हनीमूनला जाणार आहेस, एन्जॉय करणार आहेस तू. हा? अच्छा यार, जेव्हा त्यांनी तुला पाहिलं तिची रिॲक्शन काय होती सांग? नाही रे, अजूनपर्यंत नाही पाहिलं, पण ती बिलकुल थकणार भाऊ. ठीक आहे भाऊ, मलाही जरा थकल्यासारखं वाटतंय, तर आता आंघोळ करतो, आवरतो आणि ट्रेनिंगला जातो. संध्याकाळी येऊन तुला कॉल करतो. बाय. बापरे. अह. अच्छा काकू, श्वेताच्या लग्नाबद्दल काय विचार केलाय? माझं म्हणणं सोड बेटा, देवानी काय विचार केलाय कोणाला माहिती ना. अरे देवाला कशाला आणताय काकू? एखादा चांगला मुलगा बघितला तर नक्की तुमच्या मुलीसाठी मिळेल ना. जर तुम्हाला घर जावाई हवा असेल तर मग थोडं कठीण आहे काकू. मी अजून त्याबद्दल काहीच विचार नाही केलाय, पण श्वेताला माझ्यापासून दूर व्हायचं नाहीये म्हणून घर जावाई हवाय. ती लहान मुलगी आहे काकू, तुम्हालाच तिला समजून घ्यावं लागेल. काय म्हणू, लग्नाचं बोललं की बोलणंच बंद करते माझं. तुम्ही मला बोलल्या होत्या की तुमच्या फॅमिली फ्रेंडचा एक मुलगा आहे. हो बेटा, अर्जुन. हा, मग श्वेताचं लग्न त्याच्यासोबत का नाही लावत? काय विचार करताय काकू? अर्जुनचं कॅरेक्टर तर चांगलं आहे ना? नाही नाही, असं तर काही नाहीये. अर्जुन खूप चांगला मुलगा आहे आणि सध्या इथेच राहतोय तो. विदेशात जायला त्याला इथे 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. 1 महिना इथेच राहील. तर मग काय झालं काकू? पटापट त्याच्या आईबाबांसोबत बोला आणि श्वेता आणि अर्जुनचं लग्न पक्क करून घ्या. अब्रॉड जाताना श्वेताला पण त्याच्यासोबत जाऊ द्या ना. त्या दोघांच्या मनात काय आहे मला माहिती नाहीये ना. हे बघा काकू, तुम्ही जर असाच विचार करत बसाल ना तर तो फॉरेन मध्ये जाऊन कुठल्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न पण करून घेईल, कळलं का? आणि मग तुम्हालाच पश्चाताप होईल की एक चांगला मुलगा चालला गेला. जास्त विचार नका करू. श्वेता तुमची मुलगी आहे आणि तो तुमच्या फॅमिली फ्रेंडचा मुलगा आहे. न घाबरता अर्जुनच्या बाबांसोबत बोला ना आणि मग लग्नाची तयारी करा. ठीक आहे काकू. ठीक आहे काकू, मी येते. हा, ठीक आहे बेटा. बाय काकू. बाय. श्वेता, ये अर्जुन. काकूनी हे तुला दूध द्यायला सांगितलंय. हो, ते तिथे ठेवून दे अर्जुन.
अच्छा, एक गोष्ट सांग हं? अर्जुन, आज जी बिर्याणी खाल्ली ना ती खूप छान होती. खरं खरं सांग, तू बनवली होती की एखाद्या दुकानात ना आणली? का असं विचारते श्वेता? तुला विश्वास बसत नसेल तर काकूंना विचार, त्यांनीच मदत केली. हम्म. मीच बनवली आहे. मी चांगला स्वयंपाक करतो का श्वेता? एक काम कर, तू विदेशात नको जाऊ, का? इथेच एक हॉटेल बनवून घेऊ. खूप सारा पैसाही मिळेल आणि मी पण येऊन बिर्याणी खाऊन घेईल. थँक्स श्वेता. झोपण्याआधी दूध पिऊन घे, ओके? ठीक आहे. ओके. मी हे इथे ठेवून जातोय. हम्म. कुठे चालली गेली होती तू आई? आज चतुर्थी आहे ना, तर जवळच्या गणेश मंदिरात गेली होती. तुझ्या नावाने पूजा केली ग. हम्म. आधीच खूप थकली आहे आणि खूप उशीर झालाय. सकाळी जरा लवकर उठवायला होतं ना आई. सकाळी मी तुझ्या रूम मध्ये आली होती, पण तू अगदी झोपेतच होती. उठवणं बरं नसेल असं वाटलं होतं. अगं इतकंच थकल्यासारखं वाटतंय तर चल हॉस्पिटलला अरे जाऊ. रे, दवाखान्यात नाही जायचं आई. ऑफिस जावंच लागेल आज. काय ऑफिसला जाते? इतकी थकली आहे, कसं जाऊन काम करणार आहेस तिथे? अगं आई, आज खूप इम्पॉर्टंट बोर्ड मीटिंग आहे आई. कॅब पण वेट करते, जरा समजून घे. मला जावंच लागेल आई. बाय. ठीक आहे, हम्म. सांभाळून जा हं. हम्म. काही म्हटलं तर ऐकायला हवं ना. ऑफिस जाऊन कॉल कर बेटा. हो हो. अर्जुन ऐक, तुझं अब्रॉड जाणं खूप आवश्यक आहे का? हे काय काकू? अचानक असे का प्रश्न करताय? हेच की तुझ्या आईबाबांचं वय होत चाललंय आणि तू पण एकुलता एक आहेस ना. अचानक त्यांना काही होऊन गेलं तर तू तिथून लगेच येऊ शकणार नाहीयेस ना बेटा, म्हणून विचारलं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ना काकू. आणि मला पण बाहेर देशात जाण्यासाठी इंटरेस्ट नाही आहे काकू. गावात थोडी बहुत जमीन आहे, जर विकली तर कमीत कमी 15 ते 20 लाख येतील काकू. बाबांना म्हटलं की ते विकून बिझनेस करतो, पण बाबा जरा भावनिक झाले आणि म्हणाले की वडिलांची जमीन विकायची नाही म्हणून काकू परदेशी जाऊन चांगला पैसा कमवून इकडे येऊन मग बिझनेस करील. म्हणजे याच्या हातात पैसा असेल तर हा इथेच राहील. तर जर तुला पैसे मिळाले तर तू इथेच राहशील ना. हम्म, अर्जुन, हम्म. ती खाली कुठल्या टॅबलेटची स्ट्रीप पडली कुठे आहे? काकू? हा काकू अ? काकू ते काही नाही काकू. ते त्या दिवशी तुमच्यासाठी घेतलं होतं ना, तीच टॅबलेट आहे काकू. तू तर मला एकच टॅबलेट दिली होती, पण हे तर पूर्णच खाली आहे. ते मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली होती काकू. सॉरी काकू, माफ करा. काय म्हटलं? तू काय लपवलंय? हं? काकू मला पण 4-5 दिवसापासून डोकं जरा दुखतंय आणि हे औषध माझ्यासाठी घेतलं होतं. हे लपवण्याचं काय कारण आहे? तू पण ना हद्दच करतो जा. काही वेळासाठी तर मला काही सुचतच नव्हतं. बापरे. काय झालं? आज इतका उशीर झाला? तुझी तब्येत कशी आहे? बिलकुल तशीच आहे, थकल्यासारखं वाटतंय. हाय श्वेता, नुकतीच आलीस का? हा. हम्म. श्वेताला काय झालंय? ती सकाळपासूनच थकल्यासारखी वाटते. ओहो. श्वेता, चल हॉस्पिटलला जाऊया श्वेता.
नाही अर्जुन, अशी काही गोष्ट नाहीये. मी आराम करेल तर बरं वाटेल. मी जाऊन झोपून जाते. ठीक आहे, जेवण केल्यावर झोपून जा. आई, जरा समजून घे ना आई. मला काही नाही खायचंय. श्वेता, ऑलरेडी तू थकली आहेस ना, आणि काही खाल्लं नाही आणि तशीच झोपली तर तब्येत खराब होईल. अर्जुन, तू पण ना. मी म्हणतेय ना मला काही नकोय, मग सोडून द्या ना. हे सगळं काय आहे काकू? ती अशीच आहे. ठीक आहे, तू जा तुझ्या रूम मध्ये झोपून जा. ठीक आहे काकू. काकू, मी श्वेताला जाऊन दूध देऊन येऊ का पहिले? याची काही गरज नाहीये. ती आपल्या बापासारखी जिद्दीच आहे. तू दिलं तरी देणार नाही ती. तुला हवं असेल तर गरम कर आणि पी आणि झोपून जा. हं. कशी मुलगी आहे ही? शे, मी आज झोपेचं औषध मिसळू नाही शकत. ठीक आहे, आज जाऊ देतो. वरतून ती थकली पण आहे. उद्या बघूया. अरे बोल रे. ए काय झालं, काय करतोयस? असंच बाहेर बसलोय रे. डोकं खराब झालंय माझं. काय यार, आज ट्रेनिंगला गेला नाहीस का? सुट्टी आहे का आज? हो, आज सुट्टीच आहे ना. हो असं आहे तर. हो. ए सुट्टी आहे तर मग इकडे काय येत नाहीस तू? तसं काही नाहीये रे. माहिती आहे यार, सुंदर मुलगी घरी असेल तर घर सोडून कोण येईल? ठीक आहे, खूप दिवस झालेत. काही रिॲक्शन वगैरे आहे का तिची? असं काही नाहीये रे. ओ अच्छा अच्छा. पुढच्या आठवड्यात ट्रेनिंग साठी कोल्हापूरला चाललायस असं बोलला होतास. कधी चाललायस? कन्फर्म झालाय का? हो रे, ते मला 2 दिवसाच्या आत सांगतायत असं म्हणत होते. कन्फर्म आहे ना? हो, कन्फर्मच आहे. 2 दिवसानंतर निघेल असं तर आहे. ठीक आहे यार, जरा सांभाळून राहा तू. आणि सांभाळून परत सुद्धा येशील. हो नक्की. मला सांग, तू रूम मध्ये आहे का? हा, रूमवरच आहे यार. ओके ठीक आहे. कामासाठी निघतोच आहे. ओके ठीक आहे. ठीक आहे, कोल्हापूरला जाऊन राहशील कुठे? कोल्हापूरला गेलो तर रूम देतील असं म्हणत होते रे. ओ असं आहे तर. ते सगळं बघायला लागेल मला. ठीक आहे यार, श्वेताची जरा काळजी घेशील. ठीक आहे. हे आजकाल खूप मदत करतोयस. पिस्ते वगैरे खात राहशील. ठीक आहे, मी पाहून गेल. तू सांभाळून राहा. ओके. माझं सगळं हम्म, सोड, आधी तू ठीक आहे सांभाळून भाऊ. राहा. हा ठीक आहे यार. बाय हा बाय यार. बाय. फोन ठेवतो. आ? हम्म. हम्म. श्वेता, घे, मी आलो. फोनच करत नाहीये. काय झालं रे? ए माझा गेम घेतोय का? तूच तर बिझी आहेस, फोनच करत नाहीस. तुझी कृपा सदैव असो माझ्यावर. मला हे सांग, तिच्याकडून काही रिॲक्शन आली का? लग्न कधी होत आहे? ते असं आहे की मी जे केलंय त्याने भीती वाटते रे. तिला जर कळलं ना, ती कशी रिॲक्ट करेल तीच भीती आहे रे. अखेर होणार काय? शिव्या देतील, मारतील, बदनाम करतील, तुझ्या आई बाबांना सांगून तुझ्या अब्रूचे धिंडवडे काढतील. हे सगळं तर नॉर्मल आहे यार. समुद्रात उडी मारलीस ना, आता मोती घेऊन ये. ए, हे काय बोलतोयस रे? का घाबरतोयस रे? ए घाई करू नकोस यार. मी म्हणतोय ते लक्ष देऊन ऐक. काहीही झालं तरी निर्णय तुझ्या हातातच राहील. शेवटी काय होईल माहितीये? काय होईल रे, सांग. तुझ्या नातेवाईकांना बोलवून त्यांच्या समोरच तुझं लग्न लावतील श्वेतासोबत. काही दिवसांपुरते सगळेच लोक तोंड लटकवून बसतील. पण जेव्हा तुम्हा दोघांचं एक मूल झालं, सगळेच्या सगळे तुझ्या जवळच येतील. कळलं की नाही? अरे घाबरायचं नाही. काय अर्जुन, सगळं ठेवलंय ना नीट? हो, ठेवलंय काकू. काही विसरला वगैरे नाही, नाहीये काही ना? नाही विसरलो काकू. अच्छा, ट्रेन कधीची आहे? 10:30ची आहे काकू. बरोबर योग्य वेळी पोहोचशील हो, ना? वेळेवरच पोहोचील काकू. ट्रेनिंग नंतर इकडेच येणार आहे की गावाला जाशील आणि मग इकडे येशील? ते तर काही सांगता नाही येणार काकू. ते ट्रेनिंग संपल्यानंतरच कळेल. वेळ राहिला तर गावी जाऊन येईल मग मी. नाही तर सरळ इकडेच येईल काकू. ठीक आहे. ठीक आहे बेटा, तू सांभाळून जा. हो, ठीक आहे काकू.
बरोबर जेवण कर, ठीक आहे? हो ठीक आहे काकू. ठीक आहे. नीट जेवण कर हं. हं, ठीक आहे काळजी घे, काकू. ठीक आहे? हो ठीक आहे काकू, तुमची काळजी घ्या तुम्ही. ठीक आहे बेटा. श्वेताला सांगून द्या. ठीक आहे. हा ठीक आहे, मी येतो हो. काकू. बाय. बाय. बेटा पोहोचल्यावर हं. कॉल हो कर ठीक हं. आहे काकू. श्वेता अजून उठली का नाहीये? हं? श्वेता, श्वेता, ए वेळ किती झालाय माहितीये का? इतका वेळ झोपते, उठ. आई उठवू नको आई, मला उठणं नाही होत आहे. आज ऑफिसची सुट्टी घेणार आहे. हं? खूप सुट्टी थकल्यासारखं घेणार आहेस तू? वाटतंय. हं. हं? माया, अगं बोल श्वेता, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझा प्रॉब्लेमच मला नाही सांगशील तर मी आयडेंटिफाय करून औषधं कसे देणार आहे तुला? ऑफिसमध्ये कोणी तुला त्रास देत आहे का? किंवा वर्क प्रेशर आहे? बोल ना श्वेता. माया, अशी कुठलीच गोष्ट नाहीये. तर मग बाहेरून कोणी त्रास देत आहे का? नाही माया, बाहेर पण कोणी त्रास नाही देत आहे. हा, हे बघ श्वेता, तू एक बालिक मुलगी आहेस. आमच्यापासून काही लपवू नकोस. तू कोणावर प्रेम करते का आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे? जे पण आहे प्लीज बोल ना, माझ्यापासून काही लपवू नको. अरे माया, मी तुझ्यापासून काहीच लपवत नाहीये. अगं काही तर बोल ना. काकू तुम्ही जरा शांत व्हा ना. तू बोल श्वेता, जे काही आहे हिमतीने बोल प्लीज. काही लपवू नको माझ्यापासून. माया, मला काहीच कळत नाहीये. माझ्यात वेगळंच काही होत आहे. असं वाटतं मला कोणी हिप्नोटाईज केलं आहे. रात्री जेव्हा मी झोपते माझ्यावर काही बसल्यासारखं वाटतं. वर झोपल्यासारखं, वाईट स्वप्नासारखं वाटतं. मलाही काही समजत नाही आहे. तो कधी कधी होतं, कधी कधी नाही होत. ज्या दिवशी असं काही होतं दुसऱ्या दिवशी पूर्ण शरीरात मेल्यासारखा थकवा असतो. अच्छा ठीक आहे. किती दिवसांपासून हे होत आहे? खूप दिवसांपासून हे मला नीट काही मी सांगू शकत नाहीये. म्हणून मी तुला म्हणत होती की भलत्या वेळी भूताचे पिक्चर बघत नको जाऊस. तू माझं कधी ऐकलंयस का? आता बघितलं काय झालं? अरे देवा, माझ्या बेटीचं संरक्षण तुलाच करावं लागेल आता. हे बघ माया, हिला जवळच्या मंदिरात नेऊन ताबीज लावलं तर ठीक होईल ना? अगं आई, तू हे काय बोलतेस? काकू मी बोलतेय ना, तुम्ही जरा शांत राहा बरं. बघ श्वेता, मी तुला काही गोळ्या लिहून देते, ते नक्की घे. आणि जे मी म्हणेल तेच कर. हे काय, कोणी दिसत नाहीये? हे अर्जुन आला का? हे काय काकू, दूध घेऊन येत आहे? मला माहितीच नव्हतं तू आला आहे. अच्छा मला सांग, ट्रेनिंग साठी गेला होता ना? कसं होतं ट्रेनिंग? ट्रेनिंग तर व्यवस्थित संपलं काकू. चल ये आधी जेवण कर. नाही नाही काकू, मी येताना ट्रेन मध्येच जेवलो. तर मग हे दूध तरी पी. हा.
आता काय करू? काही वेळापूर्वी आलो असतो तर मीच जाऊन दिलं असतं. लेट झालो मी. शे. आता काय करू मी? अच्छा अर्जुन, उद्या ट्रेनिंग आहे का? हो, उद्या जायचंय ना काकू. ठीक आहे, दूध पिऊन घे मग झोपून जा. हो हो, ठीक आहे मी ना पण काकू. जाऊन झोपते. वर जायचा तर मी विचार केला होता, पण काकूच दूध घेऊन गेल्यात. ओहो. काहीही झालं तरी आज नाही सोडणार. काय होत आहे परत? तसंच वाटतंय मला. जे मी म्हणेल तेच कर. तू तुझ्या बेडरूम मध्ये एक हिडन कॅमेरा लपवून ठेव. जेव्हा पण तुला अशा प्रकारचे स्वप्न येतील आणि जेव्हा पण तू टायर्ड असते त्यावेळी त्या फुटेजला तू बघायचं. ते बघितल्यावर आपला डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि मग त्यानंतर आपण विचार करू काय करायचं. बघते मी काढून. हा अर्जुन माझ्या खोलीत काय करतोय? 10:30 वाजता आला आहे. त्यावेळेस मी कुठे होती? अच्छा, रेस्टरूम मध्ये होती का? हा चोरासारखा काय बघतो आहे? हा काय करतोय?
नाही. श्वेता, श्वेता. हं? हे काय झालंय? श्वेता, अगं काय झालंय? बोल ना. अगं काही तर बोल ना. हं? हं? काय झालं काकू? अशा तुम्ही उदास का आहात काकू? असं असं का केलंस तू? सांग, तू असं का केलंस? काकू, 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 श्वेता, काकू. तू तर जिवंतपणीच मला मारलाय रे. आम्ही तुझं काय बिघडवलं होतं? जरी तू गरीब असला तरी तू एक सभ्य मुलगा आहे असं मला वाटलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं. पण तू तर एक साप निघालास, हरामखोर. आज तुझ्यामुळे आमच्या परिवाराची इज्जत खराब झाली आहे. दादा आणि वहिनीने तुला हेच शिकवलंय का रे? तुझ्यात हिम्मत कुठनं आली हे सगळं करण्याची? काकू, काकू, पैसे नाही. काकू, तुम्ही मला माफ करा काकू. माझ्या फ्रेंडनी सांगितलं की जर मी असं केलं तर तुम्ही हिच्याशी लग्न लावून द्याल म्हणून, आणि हे पण सांगितलं की माझं पण आयुष्य नीट होईल काकू. त्यांनी माझं डोकं खराब केलं काकू. न कळत माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे काकू. मला माफ करा काकू. अरे कोण आहे ती? तुझी फक्त क्लोज फ्रेंड नाही तर तुझी होणारी बायको होती ती. मी स्वतः तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार होती, पण माझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरला ना तू. पाणी फिरलंस. तुझं आयुष्य खराब व्हावं, तुझा सत्यानाश व्हावा. तू कोणाच पुढे जाऊ शकणार नाही. श्वेता, श्वेता, मला माफ कर श्वेता. काय म्हंटल? श्वेता, तुला काय वाटलं की मी तुझ्याशी लग्न करून घेईल? तुझी इतकी हिम्मत की तू माझ्यासोबत असं केलं? आई, तू का रडतेस? आई, आपण का रडायचं? तुझं आयुष्य खराब झालं. अशा वागण्यासाठी आयुष्यभर रडायची शिक्षा याची आहे. हाच विचार करून करून की याने माझं आयुष्य बर्बाद केलं. रडत जगणं मला नाही येत. तो काळ कधीच गेला आई. या सगळ्यासाठी कायद्यातही जी शिक्षा मिळाली पाहिजे ती मी याला देऊन राहणार. काकू, श्वेता, श्वेता, श्वेता थांब.
श्वेता, मला क्षमा कर श्वेता. पापी हरामखोर, असं का केलं? माझं आयुष्य बरबाद झालं.